पुण्याच्या फुरसुंगीमध्ये विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आत्महत्या केली आहे। प्रतीक्षा खळदकर असं आत्महत्या करणाऱ्या महिलेचं नाव आहे। पती, सासू, सासरे आणि दीर जावेने त्रास दिला असा आरोप करण्यात आला आहे। 6 जणांविरोधात आता पुण्यातील फुरसुंगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। आत्महत्या प्रकरणी अभिषेक खळदकर, आनंद खळदकर, सविता खळदकर, चेतन खळदकर, वैभवी खळदकर आणि निर्मला आवटे या 6 जणांच्या विरोधात पुण्यातील फुरसुंगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडले। बालाजी, पुण्यामध्ये धक्कादायक घटना घडल्या। खरं तर आपण पाहतोय की वैष्णवी हगवणे आत्महत्येच्या नंतर या प्रकारच्या अनेक घटना आता समोर येतात। काय ताजे अपडेट या फुरसुंगीच्या घटनेसंदर्भात? नक्कीच वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर ज्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना आहेत ते सातत्याने वाढतात। पुण्यातल्या फुरसुंगी भागामध्ये या प्रतीक्षा खळदकर नावाच्या महिलेने जी आहे ती आत्महत्या केलेली आहे। दीर, सासू, सासरा, जाऊ आणि आणखी एक महिला आहे ज्या महिलेच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करत असल्याचं या सगळ्या तपासामध्ये समोर आलेलं आहे। लग्नामध्ये जे 7 तोळे सोनं दिले होते त्या सोन्याचा अपहार जे आहे ते सासरच्या लोकांनी केला आणि त्यानंतर तिला त्रास द्यायला सुरुवात केली असं या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे। यामध्ये आता 6 जणांविरुद्ध या खळदकर कुटुंबाविरुद्ध जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील सगळा तपास जो आहे तो फुरसुंगी पोलीस करतायत। मात्र सातत्याने अशा घटना वाढत असताना या सर्वांवर कडक कारवाई व्हावी आणि सगळ्या घटनेवरती योग्य ते पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी होती। आता या संदर्भात पुढील तपास जो आहे तो पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे। करण अगदी बालाजी, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।